नमस्कार. मी डॉक्टर अदिती काळमेघ. कविता लिहिणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. अर्थात मी कवितेबद्दल बोलतेय, शब्द जुळवण्याबद्दल नाही. बघा स्फूर्तीचा तो एकच क्षण, बाकी सारी असते ती आपली पूर्वपुण्याई. अर्थात वाचन, निरीक्षण, अनुभवांचा संचित, त्यावेळी झालेली आत्मसंवादाची प्रक्रिया, हे सारं जेव्हा जुळून येतं तेव्हा ते आपसूक कविता रूपात कागदावर उतरतं. आणि हे असं सारं जेव्हा घडतं तेव्हा ती कविता फक्त कागदावर राहत नाही, ती वाचणाऱ्याच्या अलगद मनात उतरते आणि दीर्घकाळ रेंगाळत राहते. हे सारं काही कवयित्री रचना यांच्या पुष्परुचा या संग्रहाच्या बाबतीत घडताना दिसतं. लेखिका, समीक्षक, उत्तम अनुवादक अशा रचनाताई यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह पुष्परुचा नावापासूनच आपलं लक्ष अगदी वेधून घेतो. संस्कृत मधल्या रुक या क्रियापदापासून रुचा हा शब्द आलेला आहे बरं का. स्तुती करणं किंवा प्रशंसा करणं या अर्थाने हे क्रियापद वापरलं जातं. वैदिक मंत्र किंवा श्लोक यांना रुचा म्हटलं जातं. अर्थात कवयित्री रचना यांचा हा काव्यसंग्रह पुष्परुचा हा पुष्प म्हणजे फूल या विषयावरती आधारित आहे. पण हा फक्त फुलांची स्तुती करत नाही बरं का, फुलांचं संपूर्ण जगणं आपल्यासमोर मांडतो. कविता आणि फुलांचं नातं तसं रसिकांना काही नवं नाहीये. या संग्रहाबद्दल जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा शंकर वैद्य सरांची जाईची फुलं, शांताबाईंची कोणत्या असतील फुलांच्या जन्मवेळा या आठवून गेल्या मला. माझी स्वतःची मोगरा ही कविता अनेकांना आवडते. मला असं वाटतं की प्रत्येक कवीने एक तरी कविता लिहिलेलीच असते फुलावर. नाव बघितल्यानंतर हे सारं काही माझ्या मनामध्ये आलं होतं. पण जेव्हा संग्रह वाचायला सुरुवात केली तेव्हा या संग्रहाचा आवाका माझ्या लक्षात आला. या संग्रहातील कविता फक्त फुलांबद्दल बोलत नाहीत बरं का, तर फुलांच्या जगण्यामधलं सत्व आपल्या समोर मांडू पाहतात. त्यांच्या आयुष्यातील तत्व शोधण्याचा प्रयत्न करतात. फुलं जितकी कोमल असतात ना, तितकंच कवयित्रीचं मनही कोमल आहे. फक्त फुलच नाही, एकंदर वृक्ष जगताबद्दल हे मन हळवं आहे. त्यांना कमालीचा जिव्हाळा आहे ह्या जगाबद्दल, अकृत्रिम कृतज्ञता आहे. आणि हे सगळे भाव या संग्रहामधील रचनांमधून प्रतिबिंबित होताना दिसतात. वेगवेगळ्या फुलांचं आपलं असं स्वतःचं देखणेपण, त्यांच्यातलं मार्दव, त्यांच्या सुगंधाची जातपोळी सांगता सांगता त्यांच्या जगण्यापर्यंत झाडाशी असलेल्या नात्याबद्दल, मूळ पान यांच्याशी असलेल्या अनुबंधाबद्दल सुद्धा ही कविता बोलत राहते. कधी तिला काही प्रश्न पडतात, कधी ती वास्तव रेखाटते, जणू ही फुलं स्वतःच बोलत असावीत हिच्याशी. हे सारं काही वाचताना फुलांचं मन इतक्या तरलतेने वाचणाऱ्या कवयित्रीबद्दल आपल्याला मनापासून कौतुक वाटत राहतं. उदाहरणार्थ, फुलांचं असणं, हसणं शाप वाटतं का कधी त्यांना स्वतःला? किंवा क्षणभंगुरतेचा शाप घेऊन दवबिंदू करत असतात प्रणय राधना, तेव्हा फुलं करत असतील प्रार्थना त्या क्षणांना शाश्वततेचं वरदान लाभण्याची. नदीचं बाईशी जोडलेलं नातं, नदीच्या अनुषंगाने बाईच्या जगण्याबद्दल बोलणाऱ्या कविता तशा आपण वाचलेल्याच असतील. पण रचनाताईंना फूल आणि बाई यांच्यामध्ये कितीतरी बाबतीत साम्य जाणवतं. फुलांच्या निमित्ताने बाईचं जगणं त्या काही रुचांमधून मांडतात. बाईचं असणं, जगणं, फुलांचं बाईच्या आयुष्यातील स्थान, त्यांच्याशी असलेलं आंतरिक नातं, जगाचं तिच्याकडे पाहणं, तिच्याशी केला जाणारा व्यवहार, या साऱ्यांमध्ये त्यांना कमालीचं साम्य जाणवतं.
संग्रहामधील त्या त्या तुकड्याशी आपण थबकतो, त्या शब्दांवर विचार करत राहतो. ही या कवितेची ताकद आहे असं मला वाटतं. उदाहरणच द्यायचं झालं तर, बाईचं आणि फुलांचं असं जैविक नातं फुलण्यापासून झडण्यापर्यंत. कमळ, प्राजक्त, सदाफुली, गुलाब, बाभूळ, ब्रह्मकमळ, वाळूफूल, अबोली, हादगा, हजार मोगरा, सूर्यफूल, लिली अशी कितीतरी फुलं रचनाताईंच्या रुचांचा विषय बनलेली आहेत. कधी त्यांच्या अनुषंगाने त्या मानवी वर्तनाबद्दल भाष्य करतात, कधी एकंदर जगण्याबद्दल भाष्य करतात, कधी फुलांच्या निमित्ताने पुराणातील काही घटना व्यक्ती यांच्यापर्यंत पोहोचतात. त्यांच्या 3 वर्षांच्या या विषयावरच्या चिंतनाचं संचित घेऊन आलेल्या आहेत ह्या कविता. काही कल्पना तर इतक्या सुंदर आहेत ना की आपसूक मनातून दाद उमटते. ह्या ओळी पहा ना, फुलांच्या जगात कमळ फूल पोहोचलेले असते बुद्धत्वाला, म्हणूनच बुद्धाचा चेहराही आहे फुललेला कमळासारखा. संग्रह उघडल्या उघडल्या माझ्या नजरेला पडलेल्या आणि मला सर्वाधिक आवडलेल्या अगदी काळजात रुतून बसलेल्या ओळी या अशा आहेत पहा. अहल्ये, गौतम ऋषीच्या शापानं तू झालीस शिळा. तुझ्या पावित्र्यावर पडलेला डाग पाहून संपूर्ण शुभ्र असलेला प्राजक्त रक्ताळला. त्याच्या देठाशी तो कायमचाच. या अनोख्या संग्रहाचं तसंच देखणं आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ साकारलंय संभाजीनगर येथील प्रसिद्ध कादंबरीकार आणि चित्रकार सरदार जाधव यांनी. तर सांगली येथील चित्रकार चंद्रकांत बाबर यांनी प्रत्येक रुचेला साजेशी अप्रतिम रेखाचित्र साकारली आहेत. या दोन्हींमुळे संग्रहाचं सौंदर्य शब्दशः दुणावलंय. एखाद्याला कवितेचं रूढ रूप, अपेक्षित वैशिष्ट्य ही या रुचांमध्ये सापडणार नाहीत कदाचित, पण यातील आशय सौंदर्य, भावोत्कटता, अचूक शब्द निवड, प्रवाहीपण, रसपरिपोष यांच्या बाबतीत मात्र कुठेही उणेपणा जाणवणार नाही. प्राजक्तासाठी हरसिंगार, शेफालिका, रागपुष्पी, खरपत्रक, नाईट जास्मिन, सॉरो ऑफ ट्री ही नावं जशी आपल्याला नव्याने माहिती होतात, तशीच फुलांच्या निमित्ताने कितीतरी विषय, विचार, भावना यांची घुसळण या रुचा वाचताना आपल्या मनात होत राहते. कवयित्री रचना यांचं या सुंदर संग्रहासाठी मनापासून कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.